31 मार्च जवळ येत असल्यानं आर्थिक वर्तुळातील लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे। विविध प्रकारचे कर भरणा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा वेळेस शेअर बाजारातील नफ्यावर भांडवली कर आकारणी होते किंवा तिथं नुकसान झालेले असल्यास पुढील काही वर्ष कर भरण्यामध्ये सवलत घेता येते, हे बहुतेक जणांना माहीतच नाही। भांडवली कर आणि त्यासंबंधी माहिती देणारं हे वृत्त। आर्थिक वर्षातील शेवटच्या आठवड्यात पोहोचल्यानंतर विविध प्रकारचे व्यवहार, कर आकारणी, अकाउंट सेटलमेंट, उलाढालींचा अंदाज घेऊन पुढील आडाखे बांधण्याचं काम आर्थिक वर्तुळात सुरू आहे। कर असेसमेंट भरण्यासाठी जूनपर्यंत मुदत असली तरी त्यासाठी 31 मार्चपर्यंतचे व्यवहार ग्राह्य धरले जातात। साहजिकच सरत्या आर्थिक वर्षातील तपशील गोळा करण्याची लगबग सुरू आहे। ही औपचारिकता पूर्ण करत असताना भांडवली कर अनेक जण विसरून जातात। पूर्वी ठराविक वर्गापुरता हा कर मर्यादित होता, मात्र सन 2018 पासून शेअर बाजारातील गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय, मात्र त्यातील अनेकांना ही कर आकारणी माहीतच नाही। चला तर मग प्रथम भांडवली कर म्हणजे काय हे समजून घेऊया। इन्कम टॅक्स प्रमाणे जे कॅपिटल असेट आहेत, ज्याला आपण भांडवली मालमत्ता म्हणतो, त्याची ज्यावेळी विक्री होते त्यावेळी आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। तर भांडवली मालमत्ता याच्यामध्ये तुमचं घर, दुकान किंवा कोणतीही अशी मालमत्ता असेल, तुमचं घरातलं सोनं असेल, गाडी असेल, शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असतील, ह्या कोणत्याही गोष्टीची ज्यावेळी विक्री होते त्यावेळी आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। तर ह्या कॅपिटल गेनमध्ये दोन प्रकार आहेत। एक लॉंग टर्म कॅपिटल गेन, ज्याला आपण दीर्घकालीन भांडवली मालमत्ताचा नफा म्हणतो, आणि एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन। तर तुम्ही ही मालमत्ता किती वर्ष तुमच्याकडे होती याच्यावरून आपलं ठरवलं जातं की हे लॉंग टर्म आहे किंवा शॉर्ट टर्म आहे। इतर क्षेत्र बाजूला ठेवून शेअर बाजारातील व्यवहारांवर लक्ष केंद्रित, तिथंही लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे। एका आर्थिक वर्षात एका व्यक्तीला 1 लाख रुपयांपर्यंत फायदा झाल्यास त्यावर कर आकारणी होत नाही, मात्र त्यासाठी 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक होणं आवश्यक असतं। 1 लाखाहून अधिक नफा झाल्यास 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन आकारला जातो। जर 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत 1 लाखापेक्षा अधिक नफा मिळाला असेल तर 15% कर द्यावा लागतो। म्हणजे शेअर्स जर तुम्ही 1 वर्षाच्या नंतर विकलं तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हटलं जातं, अदरवाईज त्याला शॉर्ट टर्म म्हटलं जातं। आणि इतर जे मालमत्ता आहेत, जसे आपले डेट म्युच्युअल फंड आहेत, बॉन्ड्स आहेत, त्याला 3 वर्षाचा कालावधी असतो। त्यापुढे जाऊन बॉन्ड, म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी 3 वर्षांचा कालावधी गृहीत धरला जातो। याचाच अर्थ शेअर बाजारात फायदा झाला तर सरकारला हिस्सा द्यावा लागतो, हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे। या कराचं मॅनेजमेंट होतं का ते आपण पुढील भागात पाहूया।